माझ्या तळाचा हक्क मलाच पाहिजे. भोई समाज बांधवांचं 17 ऑगस्टपासून उपोषण सुरू आहे. आज उपोषणात तिसरा दिवस आहे. आम्हाला दाबी तलाव आमच्या हक्काचा आहे, आम्हाला पाहिजे ते आम्ही सोडणार नाही. मायात स्वतः दिले मला धारण पाहिजे म्हणजे पाहिजे. या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी. वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब. यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड. वरुड तहसील कार्यालयासमोर 17 ऑगस्टपासून समस्त भोई समाज बांधव उपोषणाला बसले आहे. नेमकं त्यांची काय मागणी ते जाणून घेऊ आपण. नेमकं तुम्ही उपोषणाला बसले, काय विषय सर तुमचा? आम्हाला दाबी तलाव आमच्या सोसायटीला पाहिजे. आपण पाहू शकता वरुड तालुक्यातील सावंगी या गावातील विकास मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे हे पदाधिकारी आहेत. हे उपोषणाला बसले आहेत. त्यांनी बोलून दाखवलं आहे की आम्हाला दाबी जो प्रकल्प आहे दाबी तलावचा आहे ना, तो तलावाचा ठेका आम्हाला मिळावा. मला दाबीच्या धारणाले आवश्यक आहे, काहून का माझं जीवन कामाला गेल्याशिवाय होत नाही. मला धारण पाहिजे. मला न्याय पाहिजे. न्याय झाल्याशिवाय मी माझं उपोषण सोडणार नाही. आणि मला जतपर्यंत आदेश भेटत नाही तत्पर्यंत मी इथून सुटणार नाही. माझ्या तळाचा हक्क मलाच पाहिजे. आम्हाला न्याय भेटत पाहतो तर आम्ही काही इथून उठणार नाही. जीव गेला तरी चालेल, पण आमचा हक्क आम्हालाच पाहिजे. वरुड तहसील कार्यालयासमोर भोई समाज बांधवांचं 17 ऑगस्टपासून उपोषण सुरू आहे. आज उपोषणात तिसरा दिवस आहे. सर, हे उपोषणकर्ते बसले आहेत, त्यांची मागणी आहे. नेमकं काय विषय आहे सर? दाबी चांदच वाटोळा तलाव संस्थेची मागणी आहे. तिथं एक नव्याने प्रगती सोसायटी झाली आणि विकास सोसायटीच्या उपविधीमध्ये नाव आहे. 19च्या GR नुसार जो आमचं म्हणणं एकच आहे की दोघा मिळून एकच तलाव दोन्ही संस्थांना द्या अशी आमची विनंती आहे. पण माझा प्रस्ताव तिथं 2 महिने अगोदर सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय अमरावतीला होता. त्याच्यानंतर त्यानं आम्हाला देतो बा म्हणून असं आश्वासनावर ठेवलं आणि लगेच आम्हाला न सांगता प्रगती मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेला लगेच 3 दिवसात तलाव वाटप करण्यात आला. आम्ही 10 तारखेला तिथं गेल्याच्या नंतर त्यांना सांगितलं की आम्ही तलाव दिलेला नाही आहे असं म्हणून आम्हाला तिथून निघून गेलो. आमच्यापाशी तिची रेकॉर्डिंग आहे. त्यानं माहिती पण दिली आणि 14 तारखेला त्यांनी तलाव दिला. आम्ही उपोषणाचा इशारा देऊनही सुद्धा त्यांनी तलाव दिला. प्रगती मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था सुरळी. सर, उपोषणकर्ते उपोषणाला बसले आहे. प्रशासनाचे अधिकारी पण इथेपर्यंत आले आहेत. नेमकं काय चर्चा झाली तहसीलदार साहेबांसोबत? चर्चा झाली, काय विषय झाला सर? तहसीलदार साहेब म्हणत आहे की तुमच्याकडे हे आहे पण हे यांच्याकडे नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. माझं म्हणणं एक आहे की जे माझ्या अगोदर जो अध्यक्ष होता त्याने काय केलं हे आम्हाला माहीत नाही. जे माझ्याकडे आलं त्याच्यानुसार मी कोर्टात केस टाकली. माझ्या बाजूने निर्णय पण लागलेला आहे 22/6चा. आणि 19च्या GR नुसार तलावामध्ये समाधान आणि याच सहाय्यक आयुक्तानं एका तलावावर 2-2 सोसायट्या बसवल्या आहेत. पण आमचंही म्हणणं तेच आहे की दोघा मिळून दोन्ही सोसायट्या मिळून आम्ही तयार आहे तलाव घेण्यास. आपल्यासोबत काही महिला सुद्धा, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊन. नेमकं उपोषणाला तुम्ही भेट दिली, काय सांगू शकाल? आम्हाला आमचा न्याय मिळाला पाहिजे. आम्हाला दाबी तलाव आमच्या हक्काचा आहे, आम्हाला पाहिजे ते आम्ही सोडणार नाही. पूर्ण हक्काचा आहे आमच्या. आजच्या उपोषण स्थळाला महिलांनी सुद्धा भेट दिली आहे. नेमकं ताई, तुम्ही सुद्धा या उपोषणाला भेट दिली, काय सांगू शकाल? काय विषय आहे? जे यांची मागणी आहे ती मागणी पूर्ण व्हावी. आज इथं माझे भाऊ आहेत, वडीलधारे आहेत, बहिणी आहेत. आम्ही सर्वजण या उपोषणाला उपस्थित आहे आणि मी एवढंच मागतो की यांचा हक्क तो त्यांना मिळावा. आमचा असो की त्यांचा असो, हा आज भोई समाजाचा हक्क आहे. त्यांच्या पोटावर लाथ पडत आहे. जसा हा आज अरुण पोहणे यांनी खूप साऱ्या संस्थेवर अत्याचार केला आहे, खूप साऱ्या लोकांवर अत्याचार केला आहे. तो अत्याचार थांबवावा आणि इथेच विराम करून ज्यांचा अधिकार त्यांना परत मिळावा, हीच माझी मागणी आहे. आपल्यासोबत काही भोई समाज बांधव आहेत. काय तुमचं नाव काय? माझं नाव गंगाधर भिकाजी कुरवाडे. मी सावंगीचा रहिवासी असून माझ्या गावापाशी 3 किलोमीटरवर ते धरण आहे. धरण असल्यामुळे आमच्या जो 1 एकर शेती 41 शेती आहे. शेती असताना मी काय करावं म्हणजे आता दुष्काळी आता
हे पडला आहे. आम्हाला शेती करायचा व्यवसाय नाही, आम्हाला काहीच नाही. समजा आता आम्ही मच्छीमार व्यवसाय करायचा, नदीले पाणी नाही असल्या कारणाने आम्हाला जे धारण आमचं दाबीचं आमचं हक्काचं धारण आहे, आमच्या जवळपास धारण आहे. आम्हाला धारण भेटल्याशिवाय आम्ही तो या हटवणार नाही, उपोषण हटवणार नाही. विकास मत्स्य संस्थेचे अध्यक्ष आपल्यासोबत आहे. सर, तुमचे संस्थेचे पदाधिकारी उपोषणाला बसले आहे, काय विषय सर? मी नामदेव कुरवाडे. मी समजा ज्यापासून अध्यक्ष झालो नवीन, त्यापासून मी निव्वळ कोर्ट कचेरी भांडून राहिलो. पण मला न्याय मिळाला नाही साहेब. आणि मी एवढे बी करून सनेनी आम्हाला या ऑफिसमध्ये जावाची उजागरी नाही साहेब. हाकलून देते ऑफिसवाले लोक आम्हाला पूर्ण झाले. असं आहे साहेब, ते सगळेजण हाकलून देते साहेब. आणि सोसायटी 2 गावावर आहे. समजा एक प्रगती आहे, एक सावंगी आहे. मग 2 सोसायटीला आम्ही म्हटलं का तुम्ही धारण द्या. मग यावर त्यानं का आम्हाला दिलं नाही. त्यानं जो अरुण गुलाबराव पोहणे आहे, त्याच्यापाशी 5-7 धारणं आहे साहेब. पण तो आम्हाला हे बी धारण देऊ शकत नाही. त्याच्या इकडून निर्णय लावला साहेबानं, त्यानं साहेबानं, आणि आम्हाला हाकलून दिलं तिथून ऑफिसातून. असं झालं साहेब. ते 14 तारखेला ठेकाद्याला आम्हाला पत्रसुद्धा दिलं नाही का तुम्ही या बा तलाव देऊन राहिलो बा म्हणून साहेबानं असं म्हटलं नाही. आणि जशाने तशा शाळा दिल्या त्या साहेबांना आम्हाला. तलाव देतो म्हणून माहीत नाही म्हणे. तुम्हाला माहितीही नाही केलं आणि काहीच नाही केलं. लगेच त्यानं पाहिलं साहेब, त्यानं पाहिलं एकच का 15 ऑगस्टची सुट्टी आहे. आम्हाला समजून दिलं तलाव तुम्हाला देतो म्हणून 15 ऑगस्टची सुट्टी पाहून आणि रविवार सुट्टी पाहून सनेनी तुम्हाला बोलावून पत्र देईन म्हणे. पत्र दिलं नाही त्यानं, काहीच नाही. तलाव त्याला हँडओव्हर करून दिला पूर्ण. आम्ही जवळजवळ थकून गेलो. याच्यावर आमचं काहीच बोलणं नाही. आम्हाला आमची सोसायटीले मायात सोसायटीले मला धारण पाहिजे म्हणजे पाहिजे. वरुड तहसील कार्यालयासमोर 17 ऑगस्टपासून इथे समस्त भोई समाज बांधव उपोषणाला बसले आहे. त्यांची एक संस्था आहे, विकास मत्स्य व्यवसाय संस्था. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जो दाबी तलाव आहेत, हा तलाव आम्ही पारंपरिक व्यवसाय करणारे आम्ही भोई समाज बांधव आहे, त्यामुळे आम्हाला हा तलाव मिळावा याकरता त्यांनी प्रशासनाकडे अर्जसुद्धा केला. परंतु काही संस्थेला ठेका देण्यात आला. त्या संस्थेला ठेका दिला याबाबत त्यांचा विरोध नाही आहे, परंतु दोन्ही संस्थेला एक तलाव ठेका द्यावा असं त्यांनी बोलून दाखवलं. त्यामुळे प्रशासन त्यांच्या या उपोषणाची दखल घेते, हे सुद्धा पाहण्याची गरज आहे. पाहत राहा कॅमेरामॅन निकू बावनेचा प्रवीण सारखं चुळामणी स्फोट.